तुझ्या मनाला आज लय आनंद झाला असेल ना? तुला तेच पाहिजे होतं ना? तुला तेच पाहिजे होतं माहितीये मला. तुझ्यासारखी आहे ना जगात कधीच कुणाला मिळू नये बघ. तुझ्यामुळे आमच्या आयुष्याचं हसं झालं असं, पण आम्ही हिंमत नाही हारणार. तुझ्या काळ्या कर्माची फळं आम्ही हसत हसत भोगत राहू. पण परिस्थिती पुढे गुडघा नाही टेकणार आम्ही. मी लढणार, मी लढणार, माझ्या बहिणीसाठी उभं राहणार. तो दिवस खेचून आणणार जेव्हा माझ्या सगळ्या बहिणी आनंदानं सासरी नांदत असते. आणि जेव्हा हे सगळं घडत असेल ना तेव्हा पहिला कुऱ्हाडीचा वार तुझ्यावर करणार. तुला कायमचं कापून टाकणार, कायमचं. त्या आग्नातनं आमच्या आयुष्यातनं पण तुझं अस्तित्व कायमचं मिटवून टाकणार. आता पण जत्रेच्या तयारीत कसली बी कसूर राहता कामा नये. काही काळजी करू नका, सगळं आम्ही जिथले तिथं करतो. सर नौवदांची देणगी सगळ्या गावाला लाभते आणि गावची जत्रा पूर्ण पंचक्रोशीत गाजते. धाकल्या वहिनी आणि प्रसादराव दिसत नाहीयेत. त्यांच्याकडे काय काम? प्रथेप्रमाणे पूजेचा पहिला मान त्यांचा. अहो त्यांच्याशिवाय का जत्रा सुरू होणार आहे? म्हणजे सकाळी लवकर त्यांनी यावं म्हणून सांगण्यासाठी आलो होतो आम्ही. आमची तोंड काय जळली आहेत? ठीक आहे, सांगतो आम्ही. या. हो चला मंडळी. बाहेर आलास तू? का आलास तू? नको. मला विचारलंस? मग मला नाही विचारता बाहेर का आलास तू? कसा आलास? का आलास? नका मारू, तुमच्या पाया पडते. तुम्ही म्हणाल तसं आम्ही वागू, पण मारू नका, मारू नका. आई 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 आई. येशील परत मला नाही विचारता बाहेर? येशील? का मारू? नाही नाही नाही. झाला का राग काढून? ज्यांना घरात काडीची किंमत नाही त्यांना जत्रेत एवढा मान मिळतो. लोक यांच्या हातापाया जोडतात. दरवर्षी या दोघांना पूजेचा मान मिळतो आणि आपण यांच्या मागे शेपटी हलवत जातो. एवढंच नाही तर आपल्याला बी यांच्या समोर झुकावं लागतं. असं वाटतं या दोघांना मारून टाकावं, ते बी इथंच. करा ना मग. ते करतात ती समधी घरातली कामं तुम्हाला करायला लागतील. चालेल ना बा? जा तुझ्या पोराला घेऊन तुझ्या घरात. सत्यजित, अरे संताप आवर. जत्रेच्या दिवशी तरी त्याच्या अंगावर मारायची वळ नको. गावात चर्चा होईल. ही सगळी चूक आपल्या बापाची आहे. कुठे घेऊन चाललीस? चुपचाप चल माझ्यासोबत. पण कुठं? मी काही ऐकणार नाहीये तुझं. चल. ऐक तरी माझं. नाही नाही, गप चुप. आठवते का ही जागा? जेव्हा जेव्हा मी उदास असायचे तेव्हा तू मला इथेच घेऊन यायचास. जेव्हा कधी मी रुसायचे तर तेव्हा तू माझा इथेच रुसवा काढायचा. किती मजा करायचो आपण इथे, किती खेळायचो.
किती हसवायचंच तू मला. आठवतंय ना? हे झुरतय उडतय तुझ्यासाठी मन ग, नकळतय तुलाच ग. उधान जीवाला बाट आता ग, तुलाच तना ग. सप्पान की है आहे खरं ग, काही कळना मला आज ग. रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना ग. हे ऐक ना तू या मनाचं एकदा, बाबरल हे तुझं मग हळूहळू. बोला तू जरा फिरमात एकदा, बाबरल हे तुझं मग हळूहळू. काय? कुठे हरवलास? काय नाही